दिवाळीचा झगमगाट, पंतीचा प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी, सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उठणे, तेलाचे मर्दन लावून स्नान केले जाते. त्यास अभ्यंग स्नान असे म्हणतात. पण नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली आणि यामागे काय इतिहास आहे. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्दशी संदर्भातील कोकणातील परंपरा आणि कहाणी जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तेव्हा तुम्हाला समजेल की चतुर्दशीची सुरुवात कशी झाली आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंग स्नान करण्यास सांगितले आहे. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छगृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. असेही मानले जाते की संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासना नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्याला आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून ओळखली जातो. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. घर परिसराची साफसफाई केली जाते. आता गावाचा विकास झाला आहे त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिलेली नाहीत. मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा सारवण केले जाते. गाई गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही आसमानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणी माता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता फुलांनी पूजा केली जाते. काही ठिकाणी नरकासुराचा पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. कोकणात कारीट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. त्याला काही भागात शरणी, काही भागात छन्नी असेही म्हणतात. ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकार केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस चावदीस म्हणून साजरा करतात. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारीटचा का वापर करण्यात आला यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण आहे. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकवताना याचा पुरेपूर विचार केला दिसतो. कारीट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारीटचा गंध नाकापर्यंत पोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करणाऱ्यांची कल्पकता तरी बघा.
नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारीट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारीट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारीट ठेवायचे, जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्नशस्त्र लागून जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारीट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते. बोटाला कारीट लावले जाते. यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पूर्वी कारीट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात. आणि त्यानंतर नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासूर प्रागज्योतिषपूर म्हणजे आज रोजी नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैद केले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नान दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या उदरनिर्वाहाची सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अंधार, अज्ञान याच्यापासून मुक्तता मिळवली, म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासूर थैमान घालीत आहे. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते. मात्र आता आपल्याला श्रीकृष्ण बनून वाईट प्रथांचा नायनाट करायचा आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर यंदाचा नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करून तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केला याचा आनंद मिळेल. तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.